नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा झाडाबद्दल बोलणार आहोत जे प्रत्येक घराजवळ सहज दिसतं, पण ज्याबद्दल भयानक गैरसमज पसरलेला आहे. पपईचं झाड घराजवळ लावलं तर अशुभ होतं. पपईमुळे घरात भांडण, आजार, आर्थिक अडचणी येतात. वास्तुशास्त्रात पपईचं झाड लावायला मनाई करतं का? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण 90% लोक पपईबाबत चुकीची माहिती घेऊन बसलेत. पपईचं झाड म्हणजे जलद वाढणारं, औषधी गुणांनी भरलेलं, कमी जागेत येणारं, वर्षभर फळ देणारं झाड. आयुर्वेदानुसार पपई पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते, यकृती व पोटासाठी उपयोगी आहे. मग प्रश्न असा पडतो, एवढं उपयोगी झाड अशुभ कसं असू शकतं? पपई अशुभ मानली जाण्याचे कारण, लोक पपईला अशुभ का मानतात? झाड खूप लवकर वाढतं. लोकांना वाटतं इतक्या वेगाने वाढणारं झाड नकारात्मक ऊर्जा देतं. हे पूर्णपणे चुकीचं आहे. खोड पोकळ असतं. काही लोक म्हणतात पोकळ झाड घरासाठी चांगलं नसतं. वास्तुशास्त्रात असं कुठलाही नियम नाही. सावली जास्त पडते, घरावर सावली पडली की प्रगती थांबते असा समज आहे. पण ही गोष्ट दिशेवर अवलंबून असते, झाडावर नाही. वास्तुशास्त्र काय सांगतं? वास्तुशास्त्रात कोणतंही झाड थेट अशुभ नसतं. झाड कुठे आहे हे महत्त्वाचं असतं. पपई झाडाबद्दल वास्तुनियम: योग्य दिशा, योग्य अंतर, योग्य देखभाल हे पाळलं तर पपई झाड शुभच ठरतं. पपईच्या झाडासाठी योग्य दिशा: उत्तर, पूर्व, ईशान्य. इथे पपई लावू नये, कारण ईशान्य भाग पवित्र मानला जातो. इथे हलकी सकारात्मक ऊर्जा हवी असते. दक्षिण पूर्व ठीक आहे, पण फार जवळ नको. दक्षिण पश्चिम सर्व उत्तम दिशा. फायदा: आर्थिक स्थिरता, घरात समतोलन, नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. पश्चिम दिशा चालू शकते, पण झाड फार मोठं होऊ देऊ नका. घरापासून किती अंतर लावावे? किमान 5 ते 7 फूट अंतर ठेवा. खूप जवळ असेल तर भिंती ओलसर होऊ शकतात, कीटक वाढतात, वास्तुदोष निर्माण होतो. अंतर ठेवलं तर कोणताही दोष राहत नाही. पपई झाडाचे वास्तुनुसार फायदे: योग्य ठिकाणी पपईचं झाड असेल तर सकारात्मक ऊर्जा वाढते, घरातील आजारपण कमी होतं, पचन आरोग्य सुधारतं, घरात प्रसन्नता राहते. पपईच्या झाडामुळे दोष कधी लागतो? खालील चूक केल्यास दोष लागतो. झाड मुख्य प्रवेशद्वारासमोर असेल, झाड कोरडे सुकलेले असेल, झाड ईशान्य दिशेला असेल, झाडाची योग्य छाटणी केली नसेल. वास्तुदोष उपाय: जर पपई चुकीच्या ठिकाणी असेल तर झाड दुसऱ्या दिशेला हलवा. दर गुरुवारी झाडाला पाणी घाला. झाडाजवळ कचरा ठेवू नका. झाड सुकलेलं असेल तर काढून टाका. शक्य नसेल तर घराच्या प्रवेशद्वारावर तोरण लावा. लोकांचा मोठा गैरसमज: पपईचं झाड म्हणजे अपशकुन, चुकीचं. चुकीची जागा दोष, योग्य जागा शुभ फल. मित्रांनो, पपईचं झाड अशुभ नाही, अज्ञानामुळे आपण ते अशुभ मानतो. योग्य दिशा, अंतर आणि काळजी घेतली तर पपईचं झाड आरोग्य देतं, सकारात्मक वाढवतं, घरासाठी लाभदायक ठरतं. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या घराजवळ पपईचं झाड आहे का? धन्यवाद.